तुम्ही डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबतीत बोललात सर. नाही, आता ॲक्च्युली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्वीमध्ये आहे. एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो. त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे. सर दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे एक मिनिट. दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत. त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? तिची मोजणी आपण ॲक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ॲक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे. आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे, संभाव्य दुबार. आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील, तिथे शहानिशा करतील, त्यावेळेसच कळेल की तो खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे. त्याच्यामुळे ही संख्या आता मला सांगता येणार नाही, कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे. ती या सर्व नगरपरिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे. आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल, ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू, त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल. आणि मतदानाच्या सर या साईडला लेफ्ट नंतर राईट. नाही, माघारी घेण्याची तारीख आहे. हे बघा, अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलो या जहाँ पे अपील नहीं है, जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर. 21 नवंबर. जहाँ पे अपील है वहाँ पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर. सर एक प्रश्न इकडनं. गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे. काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे. जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत. राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं. ही नेमकी चूक कोणाची आहे? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी चूक कोणाची आहे? जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे? नाही, आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली. म्हणजे आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे. एका घरात 72 लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे? काय? एका घरात 72 लोकांची यादी आहे, सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. ज्या ठिकाणी जागाच नाहीये त्या ठिकाणी मतदान झालं का? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत. मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब. जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत निवडणूक आयोगाचे अधिकार. एक दुबार नावाच्या याच्यावरून जो आता सगळ्यात मोठा वाद सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक अखत्याराची जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतोय असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे.
मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगता की काही ठिकाणी डबल स्टार ज्यांची नावं साम्य असेल, पत्ता साम्य असेल, त्यांच्या संदर्भातले स्टार असेल, तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का? किती आहे? नाही, ते दुसरा मी मुद्दा. ऍक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत. वाघमारे जी, एक सवाल ऐसा है वाघमारे जी, लेफ्ट साइड राइट साइड में देखिए आप। वाघमारे जी हेलो दिनेश जी, सवाल ये है, अपने देश का संविधान ये कहता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए। सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी, एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रहे हैं कि इनका मतदान यहाँ हुआ है, इनका मतदान यहाँ हुआ है, ये घर में 10 लोग रहते हैं, 50 लोग रहते हैं, शौचालय में है। आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि ये हमारी जिम्मेदारी नहीं है, ये दूसरे की जिम्मेदारी है। आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निष्पक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो? वो कितने हैं ये छोड़ दो, इसकी जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या? और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो? कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही. जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होत आहे, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथे सुद्धा ते तपासणी करू शकतात. बैठक झाली होती, या बैठकीमध्ये त्यांनी काही मागण्या आप जो ठेवल्या कह रहे हैं होत्या कि जो संभाव डुप्लीकेट वोटर्स हैं उनकी संख्या कितनी है और आप कितने तारीख तक इनको चिन्हित कर पाएंगे, क्योंकि आप 2 तारीख को ही वोटिंग लेने की बात कर रहे हैं. नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है. सर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांनी तुमच्यासोबत एक बैठक घेतली होती, काही मागण्या त्यांनी तुमच्याकडे ठेवल्या होत्या, त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का? आणि या बैठकीचं पुढे नेमकं काय झालं? सर्व पक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे 15 ऑक्टोबरपर्यंतची यादी द्यायला. त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही आहे, मी आधी सांगितलेलं आहे ते. सर, आपण जी निवडणूक जाहीर करत आहात ही राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यासाठी आपण ती निवडणूक जाहीर करतोय. सर 1 मिनिट, आपण जे उत्तर देत आहे सरकारी औपचारिक उत्तर देत आहे, लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर वोटिंग का होत नाही आणि जी मतदानाची यादी आहे तिथं जेवढे सर्व बसलेत किंवा तुम्हालाही माहिती आहे जे वोटिंगची जी लिस्ट आहे किंवा जे लोकांची नावाची गोंधळ आहे तो कम्प्लीट जो होत नाही, आधार कार्डशी वोटिंग कार्ड लिंक होत नाही, तो पण तुम्ही मतदान का घेण्याची काय करताय? हे बघा, 2005 मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली. 2005 मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिला आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे. आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची तरतूद आहे. सर, एक दुसरा प्रश्न असा आहे की जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे दुबार मतदारांचा, आणि नागरिकांकडून पण काही या संदर्भामध्ये आपल्याकडे मागणी केलेली आहे, राजकीय पक्षांकडून पण मागणी केलेली आहे, कारण तेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवतात. पण अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणताय की मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अडॉप्ट करता, तर याच्यामध्ये ज्या शंका आहे किंवा ज्या तक्रारी आहे त्याबाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काय मत मांडलेलं आहे, त्यांच्याकडून काय मत आलेलं आहे की नाही आहे? नसेल आलं तर पुन्हा आपण त्याच्यावरती काय भूमिका घेणार आहात? नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्त्वाची जी मागणी केली होती की त्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे. त्याचं उत्तर अजून आलेलं आहे. वाघमारे साहेब इकडे पुढे. वाघमारे साहेब एक जण विचारा कृपया. वाघमारे साहेब पुढं. एक मिनिट.
एकदा लेफ्टने घ्या एकदा राईटने घ्या. 2017 मध्ये आपण व्हीव्हीपॅट वाघमारे साहेब पुढं. नाही, एक मिनिट, सगळ्यांना विचारू द्या. बाकीचे राहिले आहेत त्यांचं होऊ देत ना, होऊ देत सगळ्यांना एक एकदा होऊ देत. थांबा 2017 मध्ये आवाज नाही तुमचा, आवाज सुरेंद्र, आवाज नाही, आवाज. 2017 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटचा वापर पायलट प्रोजेक्ट म्हणून नांदेडमध्ये केला होता. व्हीव्हीपॅट नाही बघा, व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट एक तर नंबर 1, 1 मिनिट मला उत्तर देऊ. व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅट आपल्या कुठल्याच अधिनियमामध्ये नियमामध्ये व्हीव्हीपॅटची तरतूद नाही आहे. नंबर 1. आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, तुरळक काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी पोस्टची तरतूद आहे. म्हणजे महापालिकामध्ये 4 मेंबर आहेत, नगर परिषदमध्ये 2 आहेत, हां, आणि जिल्हा परिषदमध्ये 1 विभाग 1 गण. आणि अशी जी मल्टी मेंबर मल्टी पोस्टसाठी व्हीव्हीपॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही आहे. सर्व स्टेट इलेक्शन कमिशन्सची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी यामध्ये स्थापन झाली आहे आणि त्या टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटीने व्हीव्हीपॅट संदर्भात टेक्निकल स्पेसिफिकेशन अजूनपर्यंत निश्चित केलेले नाही आहे. आणि या दृष्टीने व्हीव्हीपॅटचा वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही. वाघमारे साहेब 15 ऑक्टोबर पर्यंतची आपण वोटर्स लिस्ट मागितलेली आहे. तर हे जे 1 जुलैचा जो कट ऑफ डेट आहे तो उर्वरित निवडणुकांसाठी जर त्यांनी लिस्ट दिली तर हा कट ऑफ डेट जी आहे ती वाढून 15 ऑक्टोबर होईल का? हां, नाही, आता ॲक्च्युली 15 ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी आम्हाला प्राप्त झाली तर कट ऑफ वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. मात्र अजूनपर्यंत आम्हाला ती यादी काही प्राप्त झाली. वाघमारे साहब दुबार मतदार दुबार एक सवाल ये है कि आपने कहा कि जो डबल वोटर्स हैं उधर 2 बार स्टार मार्क करेंगे और अंडरटेकिंग लेंगे. उसके बाद गारंटी क्या है कि वो आदमी या उनके नाम पर कोई दूसरा आदमी जाकर वोट नहीं करेगा? यही सबसे बड़ा सवाल जो है विपक्ष की ओर से भी पूछा जा रहा है. तो केवल अंडरटेकिंग लेना है या उसके आगे आप लोग क्या करने वाले हैं, ये एक सवाल. देखो, एक्चुअली दोबार मतदार के लिए अंडरटेकिंग तो एक है, लेकिन जो अधिनियम नियम में जो तरतूद है, आइडेंटिफिकेशन के बारे में अगर कुछ यहाँ पे डाउट आता है आइदर प्रिसाइडिंग अफसर को या पोलिंग एजेंट को, तो वहाँ पे समरी इंक्वायरी करने की पावर प्रिसाइडिंग अफसर को है. और अगर उनको वहाँ पे अगर ऐसा दिखाई दिया है कि वो समझो बोगस वोटर्स है तो उसको वो वोट नहीं करने देते. लेकिन सर दूसरे जो पोलिंग बूथ रहेगा क्या उसको इन्फॉर्म किया जाएगा कि ये जो वोटर है वो दोनों तरफ रजिस्टर है ऑलरेडी, वहाँ पे मार्क करेगा. Exactly, वहाँ पे मार्क करेगा. The basic demand of the opposition leaders who have met you and the CEO of the Maharashtra, they were asking for a special summary revision before to carry out this local body elections. And I think the CEO has already written a letter to the Election Commission of India. Is there any response from the Election Commission of India? If not, then why state is in a hurry to carry out these elections? Regarding what? There is already, the opposition parties have asked for a special summary revision before going ahead with this election. And I think a letter has been communicated with the ECI. Actually, as far as the summary revision is concerned, that is not our jurisdiction. Summary revision is that is what I'm asking you, sir. Is there any response from the ECI? Like the CEO has already written to the ECI, and this is what the opposition was demanding. No, actually, no communication. No communication by ECI about either summary revision or intensive revision to us.